निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज. सहदेव जाधव, आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज. आपण आलेलो आहोत शिर्डी मतदारसंघात. या ठिकाणी महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील त्याचबरोबर प्रभाताई घोगरे यांच्यामध्ये लढत होत आहे आणि या लढतीमध्ये आपण आता शेतकऱ्यांच्या बांधावर आलोय. कारण की ज्या महायुती सरकारनं ज्या पद्धतीनं योजना दिल्यात, या योजना या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यात का हे बघण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. हे काका आहेत आणि या काकांची शेती चालली आहे. या ठिकाणी चांगली आमराई त्यांनी फळबाग फुलवलेली आहे. आपण बाबांना विचारूयात तर त्यांना या पद्धतीनं महायुतीच्या योजना मिळाल्यात का आणि त्यांना महाविकास आघाडीकडं त्यांचा कौल आहे की महायुतीकडे आहे हे पण आपण जाणून घेऊया. राधाकृष्ण विखे पाटलांना पुन्हा विधानसभेत पाठवायचं आहे का हे बी आपण जाणून घेऊया. कारण पुन्हा एकदा नवीन कुणी उमेदवार त्यांना पाठवायचा आहे हे पण बघूया. बाबा नमस्कार. नमस्कार. काय चाललंय? मस्त काम चाललंय तुमचं? हो हो हो, मस्त काम. कशी काय शेती? शेती चांगली. आता हे काय, आता पाणी भरतंय, आंब्यांची झाडे. निवडणूक लागली माहिती आहे? हो माहिती आहे. कोण उभं आहे तुमच्याकडे? आमच्याकडे आमचे आहे ना साहेब राधाकृष्ण विखे पाटील, ते शिर्डीमधून उभी. पुन्हा एकदा आठव्यांदा पाठवायचं विखे पाटलांना विधानसभेत? हो, आमचा तर निर्धार, कारण आम्हाला फार त्यांनी काही सुविधा उपलब्ध करून दिल्या. असं म्हणतायत की प्रभाताई घोगरे यावी मोठ्या प्रमाणात त्यांच्या मागं जनसमुदाय गेलाय, असं खरंय काही? आता असं असतं, जस त्याचं इच्छा असते. आता आमचं जो पहिल्यापासून जी भावना आहे ती आमच्या साहेबावरच आहे. साहेबांनी काय काय आतापर्यंत तुम्हाला काही मदत, काही कौटुंबिक मदत किंवा शासकीय मदत? ते राजकारणात गेल्यापासून आहे ना भरपूर काही आम्हाला सुविधा दिलेल्या आहेत त्यांनी आजपर्यंत. आता हे लाडकी बहीण योजना, पीक विमा, आता त्यांनी कर्जमाफीचं पण आश्वासन दिलेलं आहे. आता हे सरकार तर चांगलं आहे बुवा, असं माझ्या दृष्टिकोनातून आहे. महायुतीकडून जी पीक विमा योजना जी आली, बऱ्याच लोकांना पीक विमा मिळाला, पण तुम्हाला काही मिळालं? हो, आम्हाला मिळाला. म्हणजे महायुती सरकार, तुम्ही सांगा की महाविकास आघाडीने देखील आता जाहीर केलंय की आम्ही 3 लाखापर्यंत जाहीरनाम्यामध्ये 3 लाखापर्यंत कर्ज आम्ही माफ करू. परंतु आतापर्यंत अशा भरपूर घोषणा महाविकास आघाडीने दिल्या, पण त्या सत्यात उतरल्या नाही. महायुतीच्या मात्र सत्यात उतरताना दिसत आहे. काय वाटतं तुम्हाला? हो, खरं आहे ना, सत्यात उतरतायत. सत्यात उतरतायत. काय ही पीक विमा आला याबद्दल तुम्ही काय सांगू शकता का? जनतेला काय सांगू शकता का? आता हे पाठीमागं पाऊस झाला त्यावेळेस आहे ना बरेच पिकं आमचे ना पाण्यात पावसात खराब होऊन गेले होते आणि त्याच्यात आपल्याला थोडासा आधार म्हणून चांगलेसे आता एकरी जवळजवळ 11,000 साडे11,000 रुपये आम्हाला आलेले एकरी. हो, एकरी. तर आम्हाला बराच काही आमच्या संसारात चांगला टेका बसलेला आहे. मध्यंतरी विखे पाटलांनी वृद्धांसाठी मोठ्या प्रमाणात व्हीलचेअर असतील किंवा सायकल वाटप असतं, हो हो हो, किंवा अंधांसाठी ह्या सगळ्या गोष्टी, आणि PMT मधून त्यांनी मोठ्या प्रमाणात लोकांना, आता कुणी बी बोललं तर संगमनेर असेल, नगर जिल्ह्यातला कुठलाही भाग असेल, ज्याला नाही कुणी त्याला विखे पाटलांची लोणी असं म्हटलं जाते. काय हे खरंय? ते खरंच आहे. कारण जो येतो तो चांगल्यापैकीच बरा होतो. ते शेजारच्या तालुक्यातून आमदार बाळासाहेब थोरात येऊन इथं सभा घेत आहेत आणि दहशत आहे विखे पाटलांची. आहे विखे पाटलांची दहशत आहे? नाही, दहशत नाही म्हणता येणार बरं का. परंतु आता जसे त्याचे काय असेल भावना असतील त्या, पण आम्हाला तर काही दहशत वाटत नाही. आता आमच्या इथं माझ्या ह्या रस्त्याला आहे ना, आमच्या ह्या रस्त्याला इथं लाईट नव्हती. आता त्यांनी त्या आमदारांनी तिथून ते लाईट आम्हाला तयार करून दिले. आता रोडचं काम आहे, आमचं रोडचं काम तर इतकं खराब झालेलं होतं ना, ते आता त्यांनी ते घेतलेलं आहे आता मनावर. आता ते चालू पण झालेलं आहे. विखे पाटील काम करतायत? हो, 100% करतायत. हो ना. हो, म्हणजे पुन्हा एकदा विखे पाटलांनाच मंत्रिपदी बघायचंय, मुख्यमंत्री म्हणून बघायचंय? माझी तर इच्छा आहे, आमच्या सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे का खरंच आमचे साहेब मुख्यमंत्री व्हावे. राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री व्हावेत अशी या ठिकाणी एका शेतकऱ्याची जी आहे ती इच्छा आहे. म्हणजेच या अर्थाने बघायला गेलं तर राधाकृष्ण विखे पाटलांचं जे हा बालेकिल्ला समजला जातो तो अजून पण बालेकिल्लाच राहणार हे नक्की.